नमस्कार. लक्ष्मीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे खानदेशी फोडणीची खिचडी किंवा मसाला खिचडी. तर ही जळगाव खानदेशमध्ये बनवल्या जाते. यासाठी लागणारं साहित्य आहे 2 वाटी तांदूळ, 1 वाटी मुगाची डाळ, चिरलेला उभा कांदा, बटाटा, गाजर, कोथिंबीर, कढीपत्ता, शेंगदाणे आणि आलं लसूण. तर सगळ्यात पहिले आपण सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आणि आता डाळ तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे आहे. आणि आता आपण कुकरमध्ये तेल तापवायला ठेवू. तेल जरा थोडं जास्तच लागेल, 3-4 चमचे तरी तेल लागेल. तेल टाकून झाल्यानंतर आपल्याला फोडणी करायची आहे. तर इथे मी मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्ता घालून घेतला आहे. आता छानपैकी आपली फोडणी करायची. आणि जिरं मोहरी कढीपत्ता तडतडला की आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे छानपैकी असे ब्राऊन कलरचे होऊ द्यायचे. त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. तर आपण आता कांदा टाकून घेऊया आणि मस्तपैकी परतून घेऊया कांदा. कांद्यासोबतच तुम्ही इतर भाज्या सुद्धा टाकू शकता. पण कांदा थोडा परतून घेतला की नंतर बाकीच्या भाज्या टाकायच्या. कांदा थोडा लालसर परतून घेतला की आपल्याला त्यामध्ये सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. तुम्ही यामध्ये हिरवा मटार उपलब्ध असेल तर तो टाकू शकता. तर इथे आता सध्या सीझन नाही आहे तर मी वाटाणे टाकले नाही आहे. तर इथे बटाटा, गाजर हे सगळं टाकून घेतलं आणि छानपैकी परतून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला भाज्या परतून झाल्या की आलं लसणाची पेस्ट घालायची. आलं लसणाची पेस्ट मी इथे खलबत्त्यामध्ये कुटून घेते. आता खलबत्त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट करणार आहे. आलं लसूण पेस्ट खलबत्त्यामध्ये केली की त्याचा एक वेगळाच फ्रेशनेस असतो. एकदम ताजी पेस्ट आपल्याला मिळते. त्यामुळे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते. आता आलं लसणाची पेस्ट झाली की ती चांगली परतून घ्यायची. त्यानंतर आपल्याला आता धना पावडर टाकायची आहे. धना पावडर टाकल्यानंतर हळद, तिखट टाकून घ्यायचं आहे. हळद टाकल्यावर तिखट टाकायचं आहे. तिखट हे आवडीनुसार आपण टाकू शकतो. किती आपल्याला झणझणीत पाहिजे, किती फिक्की पाहिजे. लहान मुलं जास्त तिखट खात नाही त्यामुळे आपण कमी प्रमाणात टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे गरम मसाला टाकायचा आहे. तर गरम मसाला इथे मी खानदेशी गरम मसाला वापरला आहे. आणि आपण खानदेशी खिचडीचा मसाला येतो तो सुद्धा आपण याच्यामध्ये टाकू शकतो किंवा कुठलाही गरम मसाला तुम्ही तिथे टाका. चवीनुसार मीठ आणि साखर टाकून घ्यायचं आणि धुतलेली डाळ तांदूळ छान परतून घ्यायची आहे. त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. मी इथे दुपटीचं गरम पाणी टाकते. तर गरम पाणी इथे मी टाकलेलं आहे. यामध्ये दुपटीचं गरम पाणी मी वापरलेलं आहे. छान उकळी आली की त्यामध्ये कोथिंबीर टाकून आपल्याला कुकरच्या 3 शिट्या घ्यायच्या आहे आणि त्यानंतर सीमला ठेवायचं आहे. सीमला झालं की परत आपली खिचडी तयार होईल. तर इथे 3 शिट्या झालेल्या आहेत आणि आपली खिचडी तयार आहे. एकदम मस्त झालेली आहे, एकदम झणझणीत. अशा प्रकारे तुम्ही करून बघा. ही खिचडी कढी आणि वरून तूप घेऊन खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. माझं चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.